क्या सीखे मुन्ना। त्यावर मिर्जापूर मधला मुन्ना उत्तर देतो, यही कि जब कुर्बानी देने का टाइम आए तो कुर्बानी सिपाही की दी जाती है। राजा और राजकुमार तो जिंदा रहते हैं गद्दी पे बैठने के लिए। मंडळी, मिर्जापूर मधला हा डायलॉग तुम्ही ऐकलाच असेल. आता थेट असंच म्हणता येत नाही, पण थोडंफार जवळ जाणार एक प्रकरण काही काळापासून चर्चेत आहे. पुण्यातल्या मुंडवा इथल्या 1800 कोटींची महारवतनाची जमीन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवारांच्या कंपनीनं केवळ 300 कोटींमध्ये घेतली. तसंच यासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये मोजल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. महत्वाचं म्हणजे पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कात IT पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवलेली होती. आता 1 लाखाचं भांडवल असलेल्या कंपनीला हे कसं शक्य झालं, असा सवालही या निमित्तानं विरोधकांकडून उपस्थित केला गेला होता. या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयानं 48 तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केली, तर केवळ 27 दिवसात हा व्यवहार झाला होता. हे प्रकरण माध्यमांमध्ये आल्यानंतर संबंधित व्यवहार रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पार्थ पवार यांचे वडील अजित पवार यांनी माध्यमांसमोर येऊन दिली होती. दरम्यान या प्रकरणावरून राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलेलं होतं. आता पुन्हा एकदा याच प्रकरणी पार्थ पवार रडारवर आलेत. त्याचं कारण आहे, या जमीन घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी असणारी शीतल तेजवानी हिला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. म्हणूनच या निमित्तानं या प्रकरणात शीतल तेजवानीला बळीचा बकरा तर बनवलं जात नाही ना, आणि शीतल तेजवानीला नेमकं अटक का झाली, पार्थ पवार त्यांचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्या प्रकरणातली नावं कुठं गायब झाली, यावर विरोधकांनी नेमके काय आरोप केलेत, याचीच माहिती सांगणारा हा संपूर्ण व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधील मोक्याची 40 एकर जमीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांनी संगनमत करून बळकावल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसापासून माध्यमांमध्ये झळकत होत्या. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागलेली होती. दरम्यान पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं शीतल तेजवानीचा जबाब देखील नोंदवलेला होता. 18 नोव्हेंबरला संध्याकाळी 4 नंतर शीतल तेजवानी पोलीस आयुक्तालयात आली होती. त्यानंतर 20 नोव्हेंबरला ती पुणे पोलीस आयुक्तालयात हजर झाली. तिथे तिचा प्राथमिक जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर तिला संबंधित कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते आणि या संपूर्ण चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचं स्पष्ट झाल्यावर अखेर तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली असं पोलिसांनी सांगितलंय. परंतु शीतल तेजवानीला अटक झाल्यानंतर सध्या अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. कारण हे प्रकरण उघड झाल्यानंतर पार्थ पवार यांनी या प्रकरणातून काढता पाय घेतला होता. त्यात अजित पवार यांनी देखील मला या व्यवहाराबद्दल काही माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. म्हणजेच काय, तर स्वतःचं राजकीय करिअर वाचवण्यासाठी दुसऱ्या कोणाला तरी प्यादा बनून स्वतः सही सलामत बाहेर पडून आणि दिग्विजय पाटील यांना क्लीन चिट देऊन शीतल तेजवानीला अटक केल्यामुळे या सगळ्या प्रकरणात कुठेतरी तेजवानीलाच बळीचा बकरा बनवलं जाते का, अशी छुपी चर्चा सध्या विरोधकांच्या गोटात होताना दिसते. यावर बोलताना पार्थ पवार बहिरेनूर परतलेच नाहीत तर, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय. माध्यमांशी संवाद साधताना दमानी यांनी काही असे प्रश्न उपस्थित केले आहेत ज्यामुळे या प्रकरणाला एक नवी आणि अनपेक्षित कलाटणी मिळू शकते. सदर प्रकरणी चौकशी सुरू असताना पार्थ पवार बहरीनला गेले अशी माहिती मिळत असल्याचं सांगत ही अतिशय धक्कादायक बाब असल्याचं दमानिया म्हणाल्या. इतक्या मोठ्या गुन्ह्यात नाव असताना अशा व्यक्तीला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली जाते, हा माणूस परत देशात आलाच नाही तर या प्रकरणातील पूर्ण चौकशीची प्रक्रिया थांबणार का, हा अतिशय गंभीर प्रश्न आहे असं म्हणत त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलंय. पुढे त्यांनी अजित पवार पार्थ पवारांना बहरीनला सेटल करणार का, असा प्रश्न देखील उपस्थित केला. त्या म्हणाल्या, पार्थ पवारला बहरीनला सेटल करतील, भारतात आणणारच नाहीत आणि यापुढील चौकशी होणारच नाही. एकूणच दमाने यांनी या संपूर्ण घटनेवर संताप व्यक्त केलाय. खर तर सध्या अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांच्या विवाह सोहळ्यासाठी पवार कुटुंबीय हे बहरीनला रवाना होत आहेत आणि त्यावरूनच दमानी यांनी पवार कुटुंबियांवर निशाणा साधलाय. एकीकडे शीतल तेजवानी यांच्या अटकेवर नंतर तेजवानी यांना अटक झाली, ते खूप बरं झालं, कारण आता सगळ्या गोष्टी बाहेर येतील. या फ्रॉडला नेमकी कशी सुरुवात झाली होती त्याची माहिती समोर येईल. अमेरिया कंपनीनं फ्रॉड डॉक्युमेंट्स बनवून हा व्यवहार केला होता, हा व्यवहार कसा झाला याबाबत सगळी माहिती समोर येईल. म्हणजे थोडक्यात काय, तर खरा सूत्रधार कोणीतरी वेगळाच आहे असं म्हणत अंजली दमानिया यांनी पार्थ पवारांवरती निशाणा साधलाय.
याशिवाय जय पवारांच्या लग्नासाठी दिग्विजय पाटील बहरीनला गेले आहे, तर त्यांना परदेशात जाण्याची परवानगी कशी देण्यात आली असा सवाल देखील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला. त्यामुळे या जमीन घोटाळा प्रकरणी तेजवानीला बळीचा बकरा बनवून पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील या मॅटरमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. मंडळी, पार्थ पवार यांच्या अमेरिडा एंटरप्राइजेस कंपनीचे भागीदारक दिग्विजय सिंह पाटील यांनी शीतल तेजवानी यांच्याकडून मुंडवा येथील बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या 40 एकर जमिनीची खरेदी 300 कोटी रुपयांमध्ये केली. IT पार्क उभारण्यात येणार असल्याचं सांगून उद्योग संचालनालयाकडून पत्र घेण्यात आलं आणि सवलत मिळावी यासाठी अर्ज देखील करण्यात आला. त्यामुळे जमीन खरेदी करताना संपूर्ण 60% अर्थात 21 कोटी रुपयांची सवलत देण्यात आली. सहजिल्हा निबंधकांच्या लक्षात ही चूक आल्यानंतर त्यांनी वसुलीची नोटीस बजावली होती आणि पुढे या प्रकरणातले एक घोटाळे समोर यायला लागले. आता शीतल तेजवानीचा या प्रकरणी काय संबंध आहे तेही पाहूयात. G24 या वृत्तवाहिनीनुसार मंडळी, तेजवानी हिनं कोरेगाव पार्क जमीन व्यवहारात अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती असं चौकशीत समोर आलंय. शीतल तेजवानी हिनं कोरेगाव पार्क परिसरातील महारवतनाच्या जमिनीच्या मालकांशी संपर्क साधला होता. ही जमीन बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात होती. ही जमीन सरकारच्या ताब्यातून सोडवणं आणि त्याच्या विक्रीसाठी कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली. शीतलनं जवळपास 2-3 वर्ष परिसरातल्या 272 जणांचा शोध घेऊन त्या जमिनीच्या पॉवर ऑफ अटर्नी करून घेतल्या. या पॉवर ऑफ अटर्नीच्या मोबदल्यात कुणाला 2,000, कुणाला 5,000 तर कुणाला 25,000 देऊन त्यांना वाटेस लावलं. शीतल तेजवानीनं जमीन हडपण्याचं काम एकदम थंड डोक्यानं सुरू ठेवलं होतं. अजगर जसा आपल्या भक्ष्याला गिळतो आणि शांत बसतो, तशी शीतल तेजवानी जमीन हडपून शांत बसली होती. ती एका संधीची वाट पाहत होती. 2025 मध्ये शीतलनं अमेरिडा कंपनीच्या रूपानं पार्थ अजित पवार हा ग्राहक शोधला होता आणि 300 कोटी रुपये शीतलनं घेतल्याचं वृत्त झी न्यूज यांनी प्रकाशित केलंय. परंतु या सगळ्या प्रकरणाचा खरा सूत्रधार पार्थ पवार असल्याचं देखील काही माध्यमांचं आणि विरोधकांचं मत आहे. आता असं म्हणायला सुद्धा बरीच कारण आहेत, कारण नाही म्हणलं तरी पार्थ पवार या कंपनीचे भागीदार आहेतच. त्यांचे पाहुणे दिग्विजय पाटील हे सुद्धा यात 1% भागीदार आहेत. शीतल तेजवानी तशी या प्रकरणातील प्यादच आहे. या व्यवहारात आपला प्रत्यक्ष संबंध असल्याचं दाखवण्यासाठी शीतल तेजवानी यांची एंट्री करून घेणं ही गोष्ट क्रमप्राप्तच होती, कारण त्यामुळे मुख्य सूत्रधार लांब राहून तिलाच बळीचा बकरा बनवता येईल आणि त्यातून होणारा संभाव्य डॅमेज रोखता येईल याची पूर्वकल्पना पवारांना आहे. कारण एक वेळ अशी आली होती की विरोधकांनी अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री पदाचा राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे हाच संभाव्य डॅमेज रोखण्यासाठी शीतल तेजवानीला बळीचा बकरा बनवलं जातंय असं अनेक राजकीय जाणकार मंडळींचं म्हणणं आहे. पण तुम्हाला काय वाटतं, या सर्व घोटाळ्याचा खरा सूत्रधार कोण असेल आणि खरंच शीतल तेजवानीला बळीचा बकरा बनवलं जातंय का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.